जसं की तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर, वेलकम. जसं की तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर एक यस चंद्र, ही जमीन चंद्राची आहे, समोर चंद्र नाहीये. समोरचा जो भाग आहे तो आहे पृथ्वीचा, आणि हे जे आहे हा आहे चंद्र. पृथ्वीचा भाग आणि चंद्राचा भाग. तर पृथ्वी आणि चंद्राचा जो भाग आहे तो अनेक वर्षांपासून, म्हणजे पहिली गोष्ट तर चंद्र खूप वर्षांपासून मानवाचा एक काय होतं, आकर्षण होतं. चंद्र आपल्या भोवती फिरतोय हे गॅलिलिओने सांगितलं. त्याच्या आधी पण बऱ्याचशा लोकांनी सांगितलं होतं, असं नाही की गॅलिलिओने सांगितलं, ठीक आहे. परंतु गॅलिलिओने चंद्राचं खूप बारीक असं निरीक्षण केलं, कारण की गॅलिलिओने काय तयार केली होती, दुर्बीण तयार केली होती. तर गॅलिलिओने दुर्बीण तयार केल्यामुळे त्याने चंद्राचं सिस्टमॅटिकली निरीक्षण केलं. चंद्राचा आस काय असेल, चंद्र कसा स्वतःभोवती फिरतोय, त्याला किती दिवस लागतात फिरायला, या सगळ्या गोष्टींचा त्याने काय केला, अभ्यास केला. आणि चंद्राविषयीची माहिती गॅलिलिओपासून सुरू झाली. मग चंद्राचा अंतरंग असेल का, चंद्राच्या अंतरंगामध्ये खूप एनर्जी असेल का, जशी पृथ्वीच्या अंतरंगामध्ये एनर्जी आहे. तर या सगळ्या गोष्टींवरती संशोधन स्टार्ट झालं. जसं सेम आपल्या पृथ्वीवरती वातावरण आहे, पृथ्वीचा अंतरंग आहे, पृथ्वीवरती पर्वत आहेत, तसं चंद्रावरती सुद्धा सगळ्या गोष्टी असतील का. चंद्र सुद्धा एक वॉल्कॅनिक इरप्शन चंद्रावरती होत असतील का, चंद्रावरती वातावरण आहे का, या सगळ्या गोष्टींचा एक विचार माणसाच्या मनामध्ये यायला लागला. ठीक आहे. कारण की चंद्राचं ज्यावेळेस निरीक्षण केलं गेलं तेव्हा चंद्रावरती खोल खोल गड्डे पडलेले दिसले, चंद्रावरती पर्वत रांगा दिसल्या, चंद्रावरती असे मोठे समुद्राचे असलेले खोलगट असे खळगे दिसले, त्यानंतर उल्कापातामुळे निर्माण झालेले विवर दिसले. या सगळ्या गोष्टी चंद्रावरती दिसल्या आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या पृथ्वीवरती पण आहेत. मग प्रश्न सुरू झाला की चंद्रावर वातावरण असेल का. तर चंद्रावरचं जे वातावरण शोधण्यासाठी जो प्रयत्न झाला त्याच्यात असं तर एक लक्षात आलं की चंद्रावरती कदाचित वातावरण नसावं. आणि हे वातावरण का नसावं, कारण चंद्राचं जे गुरुत्वाकर्षण आहे हे गुरुत्वाकर्षण आपल्या पृथ्वीपेक्षाही थोडंसं कमी आहे. त्याचबरोबर चंद्र हा खूप लहानसा एक छोटासा एक खगोलीय पिंड आहे. ठीक आहे. तो आपल्या पृथ्वीपेक्षा 1/4 आहे, छोटासा आहे तो. त्याच्यामुळे कुठं ना कुठंतरी चंद्राचा जो भाग आहे, ठीक आहे, हा चंद्राचा भाग कदाचित वातावरणासारखा नसावा. कारण की चंद्राचा ज्यावेळेस व्यास, ठीक आहे, चंद्राचा ज्यावेळेस व्यास मोजला गेला तो व्यास आपल्या म्हणजे पृथ्वीचा जो 12,000चा जो भाग आहे या एवढा नव्हता, तर तो व्यास होता 3,400 किती तर 76 किलोमीटर. 3,476 किलोमीटरचा चंद्राचा व्यास होता. मी चंद्राची गोष्ट सांगतोय, ठीक आहे. त्याची सरासरी घनता ही 3.34, ठीक आहे. त्याची सरासरी जी घनता आहे ही 3.34 इतकी आहे. आणि त्याचं वजन किंवा त्याच्यावरती असलेली जी ओके त्याच्यावरती जे वजन आहे किंवा त्याचं जे आपण वजन केलं, ठीक आहे, त्याचं जर वजन जर आपण केलं तर ते काही वजन खूप हलकं आहे, म्हणजे ते काही खूप असं जड वगैरे असं काही तो नाही आहे, ठीक आहे. आणि त्याचा जो व्यास आहे तो आपल्या किंवा त्याची जी साईज आहे ती आपल्या पृथ्वीच्या 1/4 आहे. ते पण लिहून ठेवा. म्हणजे चंद्र हा पृथ्वीच्या 1/4 आहे. जो चंद्र आहे तो चंद्र पृथ्वीच्या 1/4 आहे, ठीक आहे. आता मग त्यानंतरचा मुद्दा सगळ्यात भारी तयार झाला की मग चंद्र हा कशाचा भाग आहे. चंद्र तयार कसा झाला. जसं पृथ्वीच्या बाबतीत बऱ्याचशा लोकांना आकर्षण होतं
की पृथ्वी तयार कशी झाली, तसं चंद्र तयार कसा झाला यावरती सुद्धा एक मोठ्या प्रमाणात विधान यायला लागले. मग हा बनला कसा? लोकांना आहे ना, म्हणजे त्या काळात एक असा वलय होता की प्रत्येक गोष्टीत विचार करायचे लोक की हा बनला कसा असेल. मग अमेरिकेचे एक खगोलशास्त्रज्ञ होते पिकरिंग नावाचे. ओके, हे होते यूएसएचे. काय होते? पिकरिंग. यूएसएचे खगोलशास्त्रज्ञ जे होते पिकरिंग, या पिकरिंग यांनी ओके आपल्या पृथ्वीच्या ओके पिकरिंगनी काय केलं, आपल्या पृथ्वीच्या काही घटकांचा अभ्यास केला आणि त्या घटकांच्या अभ्यासावरून त्यांनी एक असं संशोधन मांडलं की कदाचित हा आपल्या पृथ्वी सोबतच, ठीक आहे, पृथ्वी सोबतच तयार झालेला आहे किंवा पृथ्वीचा एक भाग वेगळा होऊन ओके एक चंद्र निर्माण झालेला आहे. ठीक आहे, हा भाग पॅसिफिक महासागराचा भाग असावा. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की आपल्या पृथ्वीवरती एखादी उल्कापिंड पडली किंवा उल्कापिंड आपल्या पृथ्वीवरती धडकली आणि त्या उल्कापिंडापासून ओके आपल्या पृथ्वीवरती धडकली आणि त्या उल्कापिंडीच्या धडकेमुळे पॅसिफिक महासागर तयार झाला आणि या पॅसिफिक महासागराची जी धूळ होती, ही धूळ पृथ्वीच्या भोवती फिरली किंवा फिरत राहिली आणि त्याच्यापासूनच आज हा चंद्र तयार झाला, असं पिकरिंग यांचं म्हणणं होतं. काही शास्त्रज्ञांनी असंही सांगितलं की पृथ्वीच्या आणि याच्या वयामध्ये खूप मोठा फरक नाहीये, खूप मोठा फरक नाहीये, फक्त एक 10 कोटीच्या आसपासचा फरक आहे. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीचं वय जर 4.5 अब्ज वर्ष असेल, म्हणजे 450 कोटी वर्षाचं असेल, तर चंद्राचं वय हे 440 कोटी वर्षाचं आहे. त्याच्यामुळे पृथ्वी आणि चंद्र जो आहे हा जवळपास असा मागे पुढे 10 करोड वर्षाच्या हिशोबानं किंवा त्या टाइम स्पॅननं मागे पुढे तयार झालेला आहे. आणि चंद्र हा पृथ्वीसारखा बनू शकला नाही. म्हणजे चंद्रावरती सुद्धा लेअर आहेत. बरेच शास्त्रज्ञांनी हे पण शोधलं, असं एक अंदाज मांडला की चंद्रावरती सुद्धा गाभा आहे, चंद्रावरती सुद्धा लेअर आहेत सेम जशा पृथ्वीवरती आहेत, परंतु अंतर्गत गाभा जो आहे चंद्राचा तो काही एवढा ऍक्टिव्ह नाही आहे. कारण की पृथ्वीचाच मलबा होता आणि त्याची साईज छोटी आहे, त्याच्यामुळे त्याची साईज छोटी असल्यामुळे तो खूप जास्त असा ॲग्रेसिव्हनेस त्याच्यात आहे किंवा तो खूप हाय लेवलवरती आहे असं नाही. उलट तो काय होतोय, उलट त्याचा जो गाभा आहे तो गाभा असा लहान झाला आहे आणि गाभा लहान झाल्यामुळे त्याचं स्वतःभोवती फिरण्याचा जे वेग आहे तो कमी झालेला आहे. म्हणजे बघा, हे असे जे सिद्धांत असतात हे कोण आणि कशावरती आधारावर मांडतात की चंद्राच्या स्वतःच्या भोवती फिरण्यामुळे पण मांडतात. कारण की जेव्हा एखादा ग्रह किंवा उपग्रह तयार झालेला असतो आणि तो स्वतःभोवती फिरतो, जेव्हा तो एकदम फुल फॉर्मेशन मध्ये असतो आणि तो स्वतःभोवती फिरतो, तेव्हा समजून चालायचं तो अत्यंत काय राहतो, फास्ट फिरतो. ज्यावेळेस तो नवीन असतो ना, त्यावेळेस तो फास्ट फिरतो, परंतु तो जसा ओल्ड बनत जातो तसा तो खूप स्लो फिरतो. आपली पृथ्वी 160 करोड वर्षापूर्वी एका तासात एक चक्कर मारायची स्वतःच्या भोवती. आता अशी सिच्युएशन आहे की आपल्याला एक चक्कर पूर्ण करायला स्वतःच्या भोवती 24 तास लागतात. नशीब आपण 160 करोड वर्षापूर्वी आपले मनुष्य प्राणी त्या ठिकाणी नव्हते. लक्षात आलं? त्याच्यामुळे चंद्र जो आहे ना, हा चंद्र पहिल्यापासून एक आपलं कुतूहल निर्माण झालेलं आहे, एक कुतूहल तयार केलेलं आहे त्या चंद्रानं. काय तयार केलेलं आहे? तर कुतूहल तयार केलेलं आहे. ठीक आहे, चंद्रानं काय केलेलं आहे स्वतःच्या भोवती? ते एक कुतूहल तयार केलेलं आहे. लक्षात? त्याच्यामुळं
पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते खूप असं जवळच असल्यासारखं आहे, म्हणून पृथ्वीचा लहान भाऊ म्हणून याला ओळखलं जातं. आणि म्हणूनच आपण चांदोमाला, ओके, पृथ्वीपेक्षा हा मोठा नाही आहे, पृथ्वीचा लहान भाऊ आहे, आणि म्हणून आपण पृथ्वीचा भाऊ या नात्याने त्याला काय म्हणतो? चांदोमामा. ठीक आहे, त्यामुळे हा कोण आहे आपला? मामा. राईट. हा कोण आहे आपला? तर मामा. आता या मामाबद्दलची माहिती आपल्याला पुढे जाणून घ्यायची आहे. तर मग आता सगळ्यात पहिले हे समजून घ्यावं लागतं की चंद्राच्या गती कोणत्या आहेत. तर नेक्स्ट पॉइंट आहे चंद्राच्या गती. चंद्राच्या गती. चंद्राच्या गती म्हणजे काय? तर दोन गती असतात, मी सांगितलेले. एक अक्षीय गती, ऍक्सिस भोवती म्हणजे स्वतः भोवती, याला काय म्हणतात? स्वतः भोवती फिरणे. आपण त्याला काय म्हणतो? रोटेशन. आणि दुसरी जी असते ती कक्षीय गती. दुसरी जी असते ती कक्षीय गती. कक्षीय गती म्हणजे पृथ्वीभोवती फिरणे. चंद्र हा इनडायरेक्टली सूर्याभोवती पण फिरतो, कारण की तो पृथ्वीभोवती फिरतो, तो इनडायरेक्टली सूर्याभोवती पण चक्कर मारतो. तर कक्षीय गती जी आहे, या कक्षीय गतीमध्ये पृथ्वी भोवती तो फिरतो. त्याला आपण काय म्हणतो जनरली? की पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातं? ऑर्बिट. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ऑर्बिट म्हणून ओळखलं जातं. तर अशा दोन गती असतात चंद्राच्या, हे लक्षात ठेवा. एक असते कक्षीय गती आणि एक असते अक्षीय गती. ठीक आहे. चंद्राला जवळपास स्वतःभोवती फिरायला, चंद्राला स्वतःभोवती फिरायला 27 दिवस आणि 7 तास लागतात. 27 दिवस आणि 7 तास. ठीक आहे, लक्षात. ठीक आहे, 27 दिवस 7 तास चंद्राला फिरावं लागतं. परंतु पृथ्वीच्या भोवती फिरायला त्याला थोडासा जास्त काळ लागतो. का? पृथ्वीच्या भोवती त्याला फिरायला 29 दिवस लागतात. ओके, किती दिवस लागतात? 29 दिवस आणि 12 तास लागतात जवळपास. किती? 12 तास. असं का होतं 29 दिवस आणि 12 तास स्वतःभोवती? कारण की तुम्ही पुस्तकात बघितलंच असेल किंवा वाचलं असेल की चंद्राला स्वतःभोवती फिरायला जेवढा वेळ लागतो तेवढाच पृथ्वीभोवती पण फिरायला वेळ लागतो. म्हणजे तसं जर आपली पृथ्वी स्थिर असती, असं लक्षात ठेवा की आपली पृथ्वी जर स्थिर असती, आपली पृथ्वी जर स्थिर असती तर चंद्र स्वतःभोवती 27 दिवसात फिरला असता आणि आपल्या पृथ्वीभोवती 27 दिवसात फिरला असता. मी परत एकदा सांगतो, जर आपली पृथ्वी स्थिर असती तर. ओके, आता जस्ट इमॅजिन करा की हा एक माऊस आहे. ठीक आहे, हा एक माऊस आहे आणि या ठिकाणी एक छोटासा ऑब्जेक्ट आहे. हे दोन ऑब्जेक्ट नीट बघा. ओके, आपली पृथ्वी जर स्थिर असती आणि चंद्र, ओके, चंद्र स्वतःभोवती 27 दिवसात फिरतोय. ठीक आहे, लक्षात घ्या. बघा ही साईज मी जरा थोडंसं ओपन करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, हे ओपन केलेली जी साईज आहे आणि याचा कलर पण नाही दुसरा. ठीक आहे, चला तरी पण लक्षात ठेवा, ही ओपन केलेली साईज म्हणजे आपल्या पृथ्वीकडं असलेली फ्रंट साईड किंवा बॅक साईड. ठीक आहे, आपल्याला ही बॅक साईड दिसते. ठीक आहे, आपल्याला काय दिसते? ही बॅक साईड दिसते. म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल. आता थीम लक्षात ठेवा की या ठिकाणी काय आहे? चंद्र आहे, जो की तुमच्याकडे ना काय त्याचा बॅक साईड. आता तो, ओके, आता तो आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरतोय. आता तो पृथ्वीच्या भोवती फिरतोय.
पण लक्षात घ्या तो पृथ्वीच्या भोवती फिरतोय पण तो स्वतः भोवती पण तेवढाच वेळ लावतोय. म्हणजे बघा मी काय करतोय, मी पण ह्याला फिरवतोय म्हणजे ह्या ऑब्जेक्टला. ओके, फिरवलं, त्याची एकच साईड आपल्याला दिसेल. ओके, त्याची एकच साईड. आता इथून थोडा हात चेंज करतो. ओके, त्याची एकच साईड आपल्याला दिसेल, पण तो एक साईड आपल्याला दिसेल पण तो एक पूर्णपणे चक्कर मारेल. बघा मारली त्याने एक चक्कर. म्हणजे तो असा गोल फिरतोय ना, तो असा कंटिन्यू गोल नाही फिरत. तो काय करतोय बघा, तुम्ही पण कुठलाही ऑब्जेक्ट घ्या आणि हा हा प्रकार करून पहा, मग तुम्हाला लक्षात येईल. ओके, हा करून पहा की हा स्वतःभोवती पण त्याने एक चक्कर मारली आणि पृथ्वीभोवती पण एक चक्कर मारली. समजलं काय? हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजत नाही की चंद्र स्वतःभोवती पण फिरतोय आणि पृथ्वीभोवती पण तेवढ्याच वेळेत फिरतोय आणि म्हणूनच चंद्र आपल्याला एकाच बाजूने सारखा दिसतो. चंद्राची जी बॅक साईड आहे ना, ती अजून माणसाने बघितलीच नाही डोळ्यांनी. ती अजून माणसाने डोळ्यांनी बघितलीच नाहीये. त्याच्यामुळे हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत की हे इथं हे इथं असं गोल फिरत नाहीये इथले इथं. आपली पृथ्वी गोल फिरते दन 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 दन, त्याला काही प्रॉब्लेम नाही. ते 24 तासात मस्तपैकी फिरते. पण तेवढ्या काळामध्ये हा नीट बघा. ओके, हा असा आता खालून घेतो त्याला, हा असा इकडून चाललाय, आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरतोय. ओके, आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरतोय पण स्वतः भोवती पण काय करतोय, तो तेवढ्याच काळामध्ये एक चक्कर पूर्ण मारतोय. समजलं? तेवढ्याच काळामध्ये एक चक्कर काय करतोय, पूर्ण मारतोय. पॉईंट समजलं का? हा महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणून मी तुम्हाला हे सारखं सारखं सांगतोय. चला, म्हणजे आपल्याला जी ही बाजू आहे उघडलेली बाजू, ही उघडलेली बाजू कधीच दिसत नाही. म्हणजे त्याचा बॅक साईड कधीच दिसत नाही. नेवर दिसणार पण नाही, कधी कधीच दिसणार नाही. आपल्याला फक्त एकच साईड दिसते चंद्राची. मग आता बोललं तर असं जातं की 27 ओके 27 दिवसामध्ये 27 दिवसामध्ये म्हणजे हा जो चंद्र आहे, हा चंद्र काय करतोय, त्याच्या भोवती फिरतोय, पृथ्वीच्या भोवती फिरतोय. फिरतोय ना पृथ्वीच्याच भोवती. 27 दिवसामध्ये चंद्र काय करतोय, तर पृथ्वीच्या भोवती फिरतोय. तर पृथ्वीच्या भोवती फिरत असल्यामुळे ओके 27 दिवस तो काय करतोय, पृथ्वीच्या भोवती फिरतोय. परंतु 27 दिवस स्वतः भोवती फिरतोय, परंतु त्याला कधी कधी 29 दिवस लागतात पृथ्वीला कव्हर करायला. आणि ह्याचं रिझन असं आहे की तेवढ्या काळामध्ये, एवढ्या 27 दिवसामध्ये पृथ्वी एका जागी असते का? नाही, पृथ्वी सुद्धा हलत असते. इथं पॉईंट लिहून घ्या. पृथ्वी ओके पृथ्वीची जागा या दिवसात, या काळात बदलते. पृथ्वीची जी जागा आहे, ती पृथ्वीची जागा या काळात बदलते. आणि या काळात बदलते म्हणून आपल्याला एक्स्ट्रा 2 दिवस लागतात. 2 दिवस त्याला पृथ्वीची परिक्रमा करण्यास लागतात. 2 दिवस ज्यादा त्याला पृथ्वीची परिक्रमा करण्यास लागतात. सो ऑलवेज रिमेंबर, पृथ्वीची जी जागा आहे, ही जागा त्या काळामध्ये काय होते, बदलते. आणि त्या काळात बदलते म्हणून 2 दिवस ज्यादाचे त्याला टाइम लागतो पृथ्वीच्या भोवती फिरायला. ओके, तर याला म्हणलं जातं चंद्रमास. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. पृथ्वीच्या भोवती त्याला एक फेरी पूर्ण मारण्यासाठी 29 दिवस जे लागतात, तोच आहे चंद्रमास. म्हणून पृथ्वीच्या समोर त्याला येण्यासाठी एक्स्ट्रा 2 दिवस त्याला फिरावे लागतात. म्हणून 27 ठीक आहे, म्हणून 27 दिवस हा त्याचा स्वतःच्या भोवती फिरण्याचा काळ आणि 29 दिवस त्याला पृथ्वीच्या भोवती फिरणारा काळ हा जवळपास सारखा असल्यामुळे, ठीक आहे, सारखा असल्यामुळे ओके, हा जवळपास सारखा असल्यामुळे चंद्र आणि आपल्या पृथ्वीचं थोडासा एक 2 दिवसाचा काही थोडासा डिफरन्शिएट या ठिकाणी पडतो. 2 दिवस एक 5 तास, ठीक आहे, 2 दिवस आणि 5 तासाचा जो फरक आहे तो प्रत्येक महिन्यात आपल्याला
दिसतो. तसंच तसंच कायम लक्षात ठेवा की आपल्याला चंद्र उगवताना सुद्धा लेट दिसतो. म्हणजे चंद्राचं जे उगवणं आहे बघा, या 27 दिवसात चंद्र एका ठिकाणी आहे. ठीक आहे, तुम्हाला हे डायग्रामवरती व्यवस्थित समजून सांगतो. या ठिकाणी पृथ्वी आहे. पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला किती तास लागतात रे बाबांनो? पृथ्वीला या ठिकाणी स्वतःभोवती फिरायला 24 तास लागतात. आता इथे सपोज तुम्ही आहात, तुमच्या डोक्यावरती इथं आज तुम्हाला चंद्र दिसला, बरोबर? आज तुम्हाला चंद्र दिसला. हा जो चंद्र आहे हाच सांगतो मामा, तुम्ही फिरताय मस्तपैकी, तुमच्यासोबत फिरणार आहे का चंद्र फास्टमध्ये? नाही. चंद्र निवांत फिरते. चंद्र म्हणतील एकाच आपण स्लो आहे जायचं, मस्त निवांत जायचं. तर चंद्र काय होतो, चंद्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी 24 तासात 24 तासात काही ठराविक डिग्रीज फिरतो पुढं. काही ठराविक डिग्री पुढे जातो. लक्षात, काही ठराविक डिग्री त्या ठिकाणी तो पुढे सरकतो. लक्षात, काही महत्वाच्या डिग्रीज तो पुढे सरकतो, काही अंतर असतो पुढे सरकतो. मग हे जे अंतर असतं तो पुढे सरकण्याचं अंतर. ओके, यामुळे तुम्ही ज्यावेळेस 24 तासानंतर फिरून त्या ठिकाणी परत याल, ओके लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा 24 तासानंतर तुम्ही त्या ठिकाणी परत फिरून या ठिकाणी याल, म्हणजे तुम्ही इथून निघाले त्यावेळेस चंद्र इथे होता, पण ज्यावेळेस तुम्ही पुन्हा या ठिकाणी इथे याल तेव्हा चंद्र तुमच्या इथं नसणार, चंद्र पुढे निघून गेलेला असणार. ओके, तुम्ही परत 24 तासानंतर 24 तासानंतर चंद्र समोर गेलेला असतो, आणि समोर गेलेला असतो म्हणून तुम्हाला पुन्हा त्या तासावरती किंवा चंद्रावर जाण्यासाठी एक्स्ट्रा या ठिकाणी 50 मिनिट लागतात. म्हणजे चंद्र समोर गेल्यामुळे तुम्हाला चंद्राच्या दिशेला किंवा चंद्राच्या ठिकाणी येण्यासाठी किंवा चंद्र दिसण्यासाठी तुम्हाला किती तर 50 मिनिट, हे लक्षात ठेवा. म्हणून 50 मिनिट रोज चंद्र जो असतो तो 50 मिनिट हा काय होतो, लेट उगवतो रोज. ठीक आहे, पण चंद्र काय करतो तर लेट उगवतो. इथपर्यंतचा भाग लक्षात आलाय? रोज तो काय होतो, लेट उगवतो. हे कायम लक्षात ठेवा, चंद्र हा ऑलवेज लेट उगवत असतो. कोणाला काय डाऊट येतात? आपल्याला खूप सारे फोटो बघायचे आहेत, खूप साऱ्या गोष्टी बघायच्या आहेत, पण पहिले हे समजून घ्या की पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात फिरते, तोपर्यंत चंद्र त्या ठिकाणी राहत नाही. आणि हे तुम्हाला भरती ओटीमध्ये पण पुढे समजून घ्यायचं की भरती ओटीमध्ये सुद्धा आपल्याकडच्या ज्या भरती आणि ओटी असतात ह्या सुद्धा एक भरती झाली त्यानंतर ओटी होते. ठीक आहे, आणि त्यानंतर परत भरती होते. त्यामुळं एका भरतीपासून तर दुसऱ्या भरतीपर्यंतचं जे जो फरक असतो, म्हणजे एका भरती सपोज तुम्हाला 12 वाजता झाली, तुमची 12 PM ला दुपारी समजा भरती झाली, तर त्यावेळेस नेक्स्ट पुढच्या दिवसाची म्हणजे दुसऱ्या दिवसाची जी भरती आहे, ही दुसऱ्या दिवसाची भरती ही 12:50 होईल सेकंड डेला. ठीक आहे, किती होईल, 12:50 होईल. त्यानंतर थर्ड डे जो तुमचा आहे, त्यानंतरचा जो थर्ड डे आहे, ठीक आहे, त्याला अगेन तुम्हाला 50 मिनिटं पुढे जावं लागेल. म्हणजे तुम्हाला इथं 1:40 थर्ड डेला तुमची भरती तुम्हाला दिसेल किंवा चंद्र दिसेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. चंद्र अशा पद्धतीने तुम्हाला
भेटतो. आणि का भेटतो तर त्याचं हे कारण आहे की पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात फिरते, तेव्हा चंद्र स्वतःभोवती 24 तासामध्ये तो काही डिग्री तो पुढे सरकतो आणि ह्याच्यामुळे चंद्र आपल्याला 50 डिग्री, ठीक आहे, काय होतो, तो लेट भेटतो. ठीक आहे, ही गोष्ट डोक्यात फिट करून ठेवायची. कोणाला डाऊट ह्याच्यामध्ये? आता भरती ओटीचा जो भाग आहे तो आपण ऑलरेडी क्रमिक पुस्तकांमध्ये किंवा आधीचा जो तुम्हाला अंकुर बॅच आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे कव्हर करून दिलेली आहे. तर आज शक्य झालं तर त्याच्यावरती आपण ओके कव्हर करून दिलेल्या आहेत. ठीक आहे, याचा आधीचा जो भाग आहे किंवा भरती ओटीचा जो पोर्शन आहे हा तुम्हाला कुठे कव्हर करून दिलेला आहे, तुमच्या आधीच्या क्रमिक पुस्तकांच्या पार्टमध्ये कव्हर करून दिलेला आहे. ठीक आहे, तिथं तुम्ही हे सगळे पार्ट पाहिले असतील. एनिवे भरती ओटीचा पार्ट क्लिअर झालाय, मी जे सांगितलं ते क्लिअर झालंय. क्लिअर आहे. पन्नास मिनिट पुढे जाते ना आपली, मग 50 मिनिट पुढे जातो तर मग 4 पद्धतीने डिवाइड करा की जातो मॅडम. तुम्हाला मी जीएमटीचं मी तुम्हाला टाइमलाईन शिकवली होती ना काही दिवसांपूर्वी, विसरले तुम्ही टाइमलाईन? टाइमलाईन नुसार 4 डिग्री म्हणजे सॉरी 1 डिग्री म्हणजे किती, 4 मिनिट. ओके, आता इथं चंद्र किती डिग्री पुढे जातोय, म्हणजे किती डिग्री पुढे जातोय हे काढायचं असेल तर आपल्याला चंद्र किती मिनिट पुढे जातोय हे समजून घेणं गरजेचं आहे. तर चंद्र आपल्याला 50 मिनिट दर दिवशी पुढे सरकतोय. मग 50 मिनिट जर पुढे सरकतोय तर आपल्याला 4ने काय करणं गरजेचं आहे, या 4 जर आपल्याला डिग्री काढायचे तर 4 मिनिटानं या 50ला भागाकार करावा लागतो आणि 4 डिग्रीनं जर तुम्ही 50 डिग्रीला भागलं तर तुमचं उत्तर येतं 12.30 डिग्री. 12 डिग्री 30 मिनिट म्हणजे चंद्र किती डिग्री पुढे जातो, 12 डिग्री 30 मिनिट किंवा 12.5 डिग्री. तर हे मी तुम्हाला बेसिक ज्यावेळेस अंकुर बॅचमध्ये शिकवलं होतं तेव्हा सांगितलं होतं. आणि याच्या आधी तुमचं काय झालेलं आहे, याच्या आधी तुमचं डिग्रीज मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की जर चंद्र किती डिग्री पुढे गेला तर हे सगळं मिनिटावर चालतं. मिनिटावर चालतं तर 1 डिग्री म्हणजे 4 मिनिट. ओके जातो मॅडम, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आता तुम्हाला हे समजेल की आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरते तेव्हा चंद्र पुढे जातो आणि चंद्र पुढे किती डिग्री जातो तर 12.5 डिग्री जातो आणि 12.5 डिग्री गेलाय म्हणूनच आपल्याकडे काय झालेलं आहे, आपल्याकडे 50 मिनिटाचा फरक झालेला आहे. म्हणजे 24 तासामध्ये सूर्य 50 मिनिट लेट होतो. आता ओके, आता डोक्यात फिट झालं सगळ्यांचं? व्हेरी गुड. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही, आठवायचं असते. ठीक आहे, आता भरती ओटीचा भाग तुम्हाला आता आज शक्य होईल नाही होईल सांगता येत नाही. ठीक आहे, सकाळचं लेक्चर तुमचं झालं नव्हतं, आता तुमचं आज चंद्रावरती लेक्चर आहे. चंद्राचे आपण खास 1-2 लेक्चर घेऊ. तुमची
जरा थोडंसं डिटेलमध्ये. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की मी खोलात चाललेलो आहे. ठीक आहे, हे लक्षात तुमच्या आलं असेल की मी आता थोडंसं काय नेतोय तुम्हाला खोल नेतोय. अंकुर बॅचमध्ये तुम्हाला बेसिक दिलं, फक्त पुस्तकात जेवढ्या गोष्टी होत्या तेवढ्या गोष्टी आणि त्याच्यावरती आपण ॲडव्हान्स काय त्याला मीठ मसाला लावला आणि केला. पण आता आपल्याला एकदम एक्झॅक्टली भाजी बनवायची आहे. काय बनवायची आहे? एक्झॅक्टली भाजी बनवायची आहे. त्याच्यामुळे जे टाईमलाईन आहे ह्या टाईमलाईनचा पण विचार या ठिकाणी करायचा. मग आता नेक्स्ट पॉईंट लिहा, ते म्हणजे चंद्राच्या कक्षा किंवा चंद्र आपल्या पृथ्वीच्या भोवती कसा फिरतो किंवा त्याच्या कसा एक फॉर्मेशन्स असतो. मग त्याच्यावरती आधारित आपण एक पॉईंट बघू. तर आतापर्यंत तुम्हाला मी दाखवलेलं आहेच की मून जो आहे, ओके, हा मून सुद्धा आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरतोय असा. ठीक आहे, हा सुद्धा आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरतोय. बरोबर, मून आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरतोय. आता ठीक आहे, जी त्याची कक्षा आहे फिरण्याची, जी त्याची कक्षा आहे फिरण्याची म्हणजे जे त्याचं ऑर्बिट आहे, ओके, हे ऑर्बिट जे आहे ते लंबवर्तुळाकार आहे. तर लंबवर्तुळाकार जी ऑर्बिट आहे, ठीक आहे, लंबवर्तुळाकार जे तुमचं ऑर्बिट आहे, त्या ऑर्बिटनुसार जर विचार केला तर तो कधी कधी फिरता फिरता सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. ठीक आहे, कधी कधी तो या ठिकाणी पृथ्वी, या ठिकाणी सूर्य आणि यांच्यामध्ये हा चंद्र. कधी कधी हा पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये येतो, तर कधी कधी हा या साईडला पृथ्वीच्या मागे जाऊन लपतो. ठीक आहे, तर ज्यावेळेस तो फिरतो आपल्या पृथ्वीच्या भोवती तेव्हा त्याच्या ऑर्बिट्समध्ये, ओके, त्याची जी ऑर्बिटची जी कक्षा आहे ती कक्षा 5 डिग्रीनी टिल्ट झालेली आहे. ऑर्बिट त्याचं काय झालेलं आहे? टिल्ट झालेलं आहे. एक्झॅक्टली सेम ऑर्बिट नाही आहे. ओके, जर एक्झॅक्टली सेम ऑर्बिट जर असतं तर चंद्र हा प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्याला आपल्या सूर्याच्या पृथ्वीच्या एका सरळ रेषेत आला असता आणि प्रत्येक अमावस्याला आपल्याकडे सूर्यग्रहण झालं असतं आणि प्रत्येक पौर्णिमेला आपल्याकडं चंद्रग्रहण झालेलं असतं. पण या फेनोमेनामुळं, या खगोलीय ऑर्बिटल कंडिशन्समुळं, ओके, या खगोलीय पद्धतीमुळे, या खगोलीय घडामोडीमुळे किंवा या खगोलीय पद्धतीमुळे, ठीक आहे, काय झालं? या खगोलीय पद्धतीमुळे किंवा खगोलीय ॲक्टिव्हिटीमुळे ऑर्बिट्स काय झाला? टिल्ट झालेला आहे. म्हणजे हे लोक एका लाईनमध्ये कधीच येत नाही असं पण नाही म्हणता ना, कधी कधी ते येतात, कधी कधी येतात. ठीक आहे, कधी कधी ते येतात, कायम येतच नाही असं नाही म्हणता येणार, ते कधी कधी येतात. म्हणजे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे काही ठराविक काळातच एकत्र असं एका लाईनमध्ये येतात, बाकीच्या वेळेस ते येत नाहीत. आणि त्याच वेळेस मग काय घडतात? ग्रहणे घडतात. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की या 5 डिग्रीच्या चंद्राच्या कक्षीय गतीच्या कलण्यामुळे, ही अक्षय गती नाही आहे त्याची, अक्षय पण आपण पुढे बघूया, त्याच्या कक्षीय गतीमुळे काय झालेला आहे? चंद्र असा पृथ्वी आणि सूर्याच्या सरळ लाईनमध्ये कधी कधी तो येत नाही. नाहीतर प्रत्येक 14 15 दिवसाला आपल्याला असा अनुभव आला असता आपल्याकडे काय होतंय? ग्रहण लागतात. आपल्याकडे काय होतात? ग्रहण लागतात. कधी चंद्रग्रहण तर कधी सूर्यग्रहण, कधी सूर्यग्रहण तर कधी चंद्रग्रहण. परेशान, रात्री आंघोळ करू बेजार. कारण की चंद्रग्रहण लागल्यानंतर किंवा झाल्यानंतर काय करायला लावतात आपल्याला घरातले लोक? नाही आता आंघोळ करून घ्या, आता वाईट काळ गेला. तर ह्या सगळ्या खगोलीय ॲक्टिव्हिटी आहेत, ह्याचा संबंध आपल्या आयुष्यामधल्या कुठल्याही घडामोडीशी नसतो, काहीच नसतो. सूर्यग्रहण झालं तर थोडा प्रकाश कमी होतो, ठीक आहे,
चंद्रग्रहण झालं तर एकदम चंद्र गिळल्यासारखा वाटतो किंवा कुणीतरी कुठेतरी गायब झाल्यासारखा, पण असं काही नसतं, नथिंग. त्याच्यामुळे कसल्याही प्रकारचे खूप मोठे इम्पॅक्ट पडत नाहीत. ओके. आता कधी कधी फिरत असतो चंद्र, हा चंद्र फिरता फिरता कधी कधी पृथ्वीच्या खूप जवळ येतो तर कधी कधी पृथ्वीपासून खूप लांब जातो. चंद्र जो आहे तो फिरता फिरता पृथ्वीपासून खूप जवळ येतो तर पृथ्वीपासून कधी कधी तो खूप लांब जातो. ही सुद्धा एक सिच्युएशन असते, ह्याला म्हणतात लंबवर्तुळाकार ऑर्बिट. मी आताच सांगितलं होतं की काय असतं ते, तर एक लंबवर्तुळाकार कक्षा आपण याला म्हणू. या लंबवर्तुळाकार कक्षामध्ये दोन गोष्टी कव्हर करणं गरजेचं आहे की कधी कधी सूर्य खूपच जवळ येतो कशाच्या, पृथ्वीच्या. ओके. ती जी सिच्युएशन असते ती 3,63,300 किलोमीटर किंवा 104 किलोमीटरच्या आसपास असते. म्हणजे तो 3,63,000 किलोमीटर आपण अंदाज पकडू, तो आपल्या पृथ्वीच्या खूप जवळ येतो. त्याला म्हटलं जातं पेरिजी. याला काय म्हटलं जातं, पेरिजी. त्याला उपभू स्थिती म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, उपभू स्थिती. आणि मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काय सांगितलं होतं, उप म्हणजे कमी, कमी काय होते तर अंतर होते. उप म्हणजे काय तर कमी, आणि कमी काय होते अंतर होते. आणि ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे पर्टिक्युलरली हा जो पोर्शन आहे खगोलीय भूगोलाचा तो कंबाईनला नाही आहे कंबाईनला दिलेला आहे, पण गेल्या 13-14 वर्षात एकही प्रश्न त्या ठिकाणी आलेला नाही आहे. त्यामुळे हा पार्ट कंबाईनला शिकवला जात नाही. हा भाग जास्तीत जास्त राज्यसेवेचे विद्यार्थी, ठीक आहे, आणि फाउंडेशनवाल्या विद्यार्थ्यांना हे कव्हर केलं जातं. फाउंडेशनमध्ये आपण हा पार्ट ज्यावेळेस बघितला त्यावेळेस त्याचा बेसिक पार्ट बघितला. असं समजा की तुमची आज काय चालली आहे तर एक रिव्हिजन चालली आहे. त्यामुळे उपभू स्थिती अंतर कमी होतं आणि अपभू स्थिती अंतर वाढते. अपभू म्हणजे काय होतं, अंतर वाढते. त्याला ॲपोजी म्हणतात, APOGEE. त्याला काय म्हणलं जातं, ॲपोजी. ॲपोजीमध्ये हे डिस्टन्स खूप लांब होऊन जातं आणि ते जवळपास 4,05,696 किलोमीटरच्या आसपास भरतं. आता इथं 3,60,000 आणि इथं 4,05,000. म्हणजे विचार करा या ठिकाणी ऑन एन ॲव्हरेज, ओके, ऑन एन ॲव्हरेज 42,000 किलोमीटरचा, ओके, 42,000च्या आसपास मी तर म्हणेल, किंवा 41,000 आसपास या ठिकाणी काय होते तर तुम्हाला डिस्टन्स या ठिकाणी दिसेल. म्हणजे चंद्र आणि पृथ्वीचं जे रिलेशन आहे ते अशा पद्धतीचं राहतं, ठीक आहे, अशा पद्धतीचं राहतं. आणि चंद्र प्रत्येक वेळेस 50 मिनिट लेट उगवतो. त्याच्यामुळे ही कंडिशन कोणत्या दिशेला आणि कोणत्या दिवशी कोणत्या पद्धतीला होईल हे सांगू नाही शकत, हे आपण सांगू शकत नाही. एक वेळ पृथ्वीचं आणि सूर्याचं तुम्ही सांगू शकता, पण चंद्राचं आणि पृथ्वीचं तुम्हाला नाही सांगता येत, कारण की हा लेखाचा लेट असते आणि पृथ्वी एका जागी स्थिर नाही आहे. पृथ्वी सुद्धा सूर्याभोवती फिरते, पृथ्वी सुद्धा सूर्याभोवती फिरते. त्याच्यामुळे ती सुद्धा स्थिती तुम्हाला थोडीशी सेट करता येत आहे, ठीक आहे. लक्षात, कुणाला काय डाऊट ह्यामध्ये? त्याच्यामुळे चंद्राच्या संदर्भातल्या गोष्टी हे लक्षात ठेवा. 5 डिग्रीचा त्याचा कल म्हणजे टिल्ट झालेला आहे. जर विचारलंच एकदम खोलात तर पॉईंट लिहून ठेवा, 5 डिग्री 8 मिनिट, 5 डिग्री 8 मिनिटचा त्याचा टिल्ट झालेला आहे. म्हणजे त्याचा ऑर्बिटल थीम जी आहे किंवा ऑर्बिटल जी कक्षा आहे, कुठली ऑर्बिटल कक्षा, लक्षात घ्या, मी परत एकदा सांगतो, ऑर्बिटल लेवलची
किंवा लंबवर्तुळाकार लेवलची जी त्याची कक्षा आहे हे ऑर्बिट टिल्ट झालेलं आहे. मग आता मुद्दा असा येतो जो की मी तुम्हाला कधी आधी सांगितला नाही, चंद्रचा जो ॲक्सिस आहे नॉर्थ आणि साऊथ हा किती फिरलेला आहे. चंद्राचा उत्तर आणि दक्षिण ध्रुवाचा जो ॲक्सिस आहे त्याचा जो ॲक्सिस आहे तो किती गेलेला आहे. चंद्र स्वतःभोवती फिरतो, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की चंद्र स्वतःभोवती फिरतो आणि स्वतःभोवती फिरण्यासाठी लागलेला जो कालावधी आहे हा कालावधी मी तुम्हाला या ठिकाणी इमानदारीने लिहून दिला. पण मुद्दा असा आहे की तो स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरतो. मग तो ॲक्सिस ओके तो एकदम सरळ आहे की तो ॲक्सिस थोडासा असा टिल्ट झालेला आहे. ओके थोडासा ॲक्सिस ऑर्बिटल कक्षा तर मी तुम्हाला सांगितलं की ऑर्बिट 5 डिग्री 8 मिनिट त्याचं टिल्ट झालेला आहे. तसा त्याचा ॲक्सिस टिल्ट झालाय का, काय वाटतं. तर यस त्याचा ॲक्सिस टिल्ट झालेला आहे. ठीक आहे, तो त्याचा जो ॲक्सिस आहे आपल्या पृथ्वीचा ॲक्सिस किती झाला आहे टिल्ट 23.5 डिग्री. आता त्या संदर्भात एक डायग्राम तुम्हाला मी नक्की दाखवेल. समजते का, डायग्रामच्या द्वारे तुमचा जो अभ्यास आहे तो खूप छान पद्धतीने या ठिकाणी कव्हर होतो. ठीक आहे, या ठिकाणी एक डायग्राम्स आहे. ठीक आहे, आपली जी पृथ्वीचा आहे ॲक्सिस आहे म्हणजे बघा नीट समजून घ्या ही डायग्राम. आपल्या पृथ्वीचा जो नॉर्थ इथे पाहिजे होता, आपल्या पृथ्वीचा साऊथ इथे पाहिजे होता, पण ॲक्च्युली इथं आहे का नॉर्थ, नाही, तो 23.5 डिग्री ओके 23 डिग्री किंवा 23.5 डिग्री किंवा 23 डिग्री 30 मिनिट हा काय झालेला आहे तर तो कललेला आहे. बरोबर, आणि जो नॉर्थ इथे पाहिजे होता तो नॉर्थ इथे आलाय आणि जो साऊथ इथे पाहिजे होता तो साऊथ इथे आलाय. कुणाला काही डाऊट. आणि आपल्या पृथ्वीचा जो ॲक्सिस आहे तो ॲक्सिस असा तयार झाला आणि आपली पृथ्वी या भोवती फिरते. ठीक आहे, आपली भोवती या ठिकाणी फिरते. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. मग आपला जो चंद्र आहे, आपला जो चंद्र आहे हा चंद्र मग काय असा आहे का, तर नाही, असा नाही आहे. विषुववृत्त, कारण की हे विषुववृत्त झालं ना, तर तो विषुववृत्तावर उगवतो का, तर नाही उगवत. विषुववृत्तावर तर तो उगवत नाही. तो काय उगवतोय, तो आपल्या पृथ्वीला ग्रह मानून, तो आपल्या पृथ्वीला ग्रह मानून बरोबर पृथ्वीच्या ओके बरोबर पृथ्वीच्या या भागापासून या भागाकडे असा फिरतोय. आता ज्यावेळेस तो फिरतोय ओके ज्यावेळेस तो फिरतोय तेव्हा कायम लक्षात ठेवा की त्याची जी ओके त्याची जी कक्षीय किंवा त्याचा जो ॲक्सिस आहे ओके त्याचा जो ॲक्सिस आहे तो ॲक्सिस काय झालेला आहे, थोडासा टिल्ट झालेला आहे. म्हणजे चंद्राचा जो ॲक्सिस असा पाहिजे होता अगदी चंद्राचा जो ॲक्सिस असा सरळ पाहिजे होता. ठीक आहे, चंद्राचा ॲक्सिस जो असा पाहिजे होता, असा असा. ठीक आहे, तो कसा आहे तर तो थोडासा टिल्ट झाला आणि तो असा झालेला आहे. ओके, हा जो टिल्टिंग झालेला आहे ॲक्सिस तो झालेला आहे 6 डिग्री 7 मिनिट आणि त्याची जी आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरण्याची जी कला आहे ती सुद्धा टिल्ट झालेली आहे. सॉरी, सूर्याच्या मध्ये पृथ्वीच्या भोवती जी फिरण्याची कक्षा आहे ही कक्षा तुमची 5 डिग्री टिल्ट झालेली आहे. म्हणजे तुम्हाला एकाच डायग्राममध्ये त्याच्या कक्षा पण मी सांगितल्या आणि एकाच डायग्राममध्ये तुम्हाला मी त्याचा ॲक्सिस पण सांगितलं. त्याच्यामुळं हे जे लेक्चर आहे हे लेक्चर्स ऑब्व्हियसली यशोगंगा बॅचमध्ये मी तुम्हाला आधीच कमिटमेंट केलेली आहे की तुम्हाला जे काही मी शिकवेल आता ते खूप डिटेलमध्ये असेल. म्हणजे तुम्हाला अशी फील येईल की आपण UPSC लेवलचं या ठिकाणी काय करतोय शिकतोय आणि हे गरजेचं आहे, काळाची गरज आहे. MPSC मध्ये UPSCचा जो लेवल आणि जो स्टँडर्ड आहे ना तो येणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तळागाळातले विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून वरती येऊ शकत नाही. नाहीतर विद्यार्थ्यांची एक थिंकिंग झालेली असते, मोठे ब्रँड म्हणजे तिथं जास्त नॉलेज. ठीक आहे, आणि ऑनलाईन ब्रँड म्हणजे तिथं फक्त पळवापळवी. तर तसा ऑनलाईन ब्रँड आपला नाही आहे. ठीक आहे, चलो. तर 23.5 डिग्रीचा भाग लक्षात आला, 5 डिग्रीचा भाग लक्षात आला. याच्यात कुणाला काही डाऊट. अक्षीय गती आणि कक्षीय गती समजली.
या गोष्टी तुम्हाला जर कळल्या तर आता तुम्ही परफेक्ट बनत चाललेले आहात. ठीक आहे. तर चंद्राच्या भोवती किंवा चंद्र पृथ्वी भोवती फिरण्याची जी कक्षा आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. मग यानंतर जी चंद्राची जी आपल्या पृथ्वीभोवती फिरण्याची जी कक्षा आहे त्याच्यामध्ये आणखी 1-2 कक्षा या ठिकाणी ॲड होतात आणि त्या काय होतात पोरांनो, तर त्याला म्हटलं जातं ओके, त्याला एक दुसऱ्या स्ट्रक्चरने आपण ठेवायचा या ठिकाणी प्रयत्न करू. बघा इथं मून हा स्वतःभोवती फिरतोय. ठीक आहे. 5 डिग्री तो वरती सरकतोय. हे सगळ्या गोष्टी आहेत, हे नंतर पण आपल्याला कव्हर करता येईल. हे तुम्हाला थोडंसं दाखवूयात. हां, आता ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये नीट समजून घ्या. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला क्रमिक पुस्तकात शिकवत असताना नसतील कदाचित समजल्या, त्या या ठिकाणी तुम्हाला आता नीट समजून घेणं गरजेचं आहे. समजते? पॉईंट लक्षात आलेत? इथं आहे सूर्य. सूर्याची उष्णता या ठिकाणी येते आणि जेव्हा चंद्र जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये असतो, जेव्हा हा जो चंदोबा आहे चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्या तो मध्ये असतो तेव्हा आपल्या पृथ्वीवरून तो चंद्र पूर्णपणे ब्लॅक दिसतो. इथं चंद्र आहे पण या ठिकाणी चंद्र दाखवलाच नाही गेलाय. बिकॉज ऑफ त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर त्या ठिकाणी अमावस्या आहे. या ठिकाणी काय आहे? अमावस्या आहे. चंद्र दाखवलाच नाही. इथं चंद्र दाखवलाय, ह्याच्या समोर दाखवलंय, याच्या समोर दाखवलंय, याच्या समोर, प्रत्येक चंद्राच्या समोर चंद्र दाखवलाय, पण याच्या चंद्राच्या समोर काहीच नाही दाखवलं बिकॉज ऑफ अमावस्या. आणि का अमावस्या आहे? कारण चंद्र जो इथं आलेला आहे, आलाय की चंद्र, मी काय नाही म्हणतोय का, चंद्र आलेला आहे, परंतु चंद्राच्या या बाजूला पूर्णपणे अंधार आहे आणि या ठिकाणी चंद्रावरती काय आहे, तर दिवस आहे. ठीक आहे. या बाजूला काय आहे? अंधार आहे. या बाजूला काय आहे? दिवस आहे. ही कुठली गोष्ट? चंद्राची. पण ही दिवसाची बाजू आपल्याला कधीच दिसत नाही ना. ही बाजू कधीच दिसत नाही. चंद्राच्या मागे काय चाललंय मानवाला माहिती नाही. ते जाऊन तिथं चेक करावं लागेल, तिथं उतरावं लागेल. चलतो का टिमगिरे? येऊ जाऊन फिरून. सुशील भरा, पिशा भरून टाका. कुणाला यायचे? पिशा भरायला सुरुवात करा. चला जाऊया. सरांनी गुरुजींनी सांगितलं चंद्राच्या बॅक साईडला काय राव, कुणाला माहिती नाही. चला निघूया. हा पिशा बांधायला सुरुवात करा. तर कायम लक्षात ठेवा, हा जो पोर्शन आहे हा पोर्शन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की यावरती आयोगाने 2 क्वेश्चन विचारलेत. गिब्बस म्हणतो आयोगाचा लय आवडीचा आहे. ठीक आहे. तर आता हा आहे चंद्राचा भाग. जसा चंद्र इकडे आला, आपल्याला दिसताना बघा चंद्राची हीच साईड दिसते, आपल्याला चंद्राची हीच बाजू दिसते. चंद्र जसा इकडे आला, इथं आला म्हणजे तो असाच दिसणार तो आपल्याला. हा जो पोर्शन आहे ना, हा दिसतच नाही कधी आपल्याला. इथं आल्यानंतर तो असाच दिसतो. एक मिनिट, हा असाच दिसतो. त्याची ही साईड आपल्याला कधीच दिसत नाही. पण जी साईड फ्रंटची साईड आहे, त्या फ्रंटच्या साईडचा फक्त चंद्र हा एवढा दिसतो. दिसला? फक्त एवढा दिसतो. अशी छोटीशी चंद्राची कोर दिसते, त्याला आपण म्हणतो चंद्रकोर. ठीक आहे. जसा चंद्र या ठिकाणी आला, त्याला काय म्हणलं जातं? चंद्र आता काळोखाचा चंद्र आता पांढरा व्हायला लागलेला आहे, तर ह्याला काय म्हणलं जातं? शुक्ल पक्ष. काय म्हणतात? शुक्ल पक्ष. तर हा जो शुक्ल पक्ष आहे, या शुक्ल पक्षामध्ये चंद्र ज्यावेळेस 90 डिग्रीच्या कोनवरती येतो, म्हणजे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे ज्यावेळेस 90 डिग्रीच्या कोनमध्ये येतात, इथे काय होतो? 90 डिग्रीचा कोन. ठीक आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये ज्यावेळेस 90 डिग्रीचा कोन या ठिकाणी होतो, तेव्हा तो आपल्याला असा दिसतो. आणि लक्षात घ्या, चंद्राची एवढीच बाजू तुम्हाला कंटिन्यू दिसते. हा चंद्र तुम्हाला कायम दिसतो. तुम्ही कितीही वेळा बघा, म्हातारी झालात ना तरी तुम्हाला असाच चंद्र दिसेल. ह्याच्या मागची साईड लगेच कधीच नाही दिसत. ठीक आहे. त्याच्यामुळं शुक्ल पक्ष
मध्ये चंद्र असा दिसतो आणि यालाच म्हणतात गिब्बस. ओके, याला काय म्हणतात? गिब्बस मून. गप्प बस. ठीक आहे, याला काय म्हणतात? गिब्बस मून. जेव्हा चंद्र इकडे येतो त्यावेळेस चंद्राचा हाफ पेक्षा जास्त पोर्शन दिसतो. हाफ पेक्षा जास्त पोर्शन दिसतो. ओके, त्याला म्हणलं जातं वॅक्सिंग गिब्बस. जिथं हाफ पेक्षा 50% पेक्षा जास्त भाग दिसतो, म्हणजे 50% पेक्षा जास्त. ठीक आहे, तसं तर हा 50% पेक्षा जास्तच म्हणावं लागेल. आपल्याला 50% कायम दिसतो, पण आपण ह्याला एक एरिया म्हणू आणि ह्याला हाफ म्हणू, म्हणजे गिब्बस म्हणलं हाफ. आता इथे काय आला? वॅक्सिंग गिब्बस. ठीक आहे, वॅक्सिंग गिब्बस. ठीक आहे, ह्याला काय म्हणलं जातं? ओके, क्रेसेंट. ह्याला क्रेसेंट म्हणतात. ही जी कोर असते ना, ह्या कोरला क्रेसेंट हा शब्द आहे. याला 50% पेक्षा जो जास्त भाग दिसतो ह्याला गिब्बस हा इंग्रजी शब्द आहे. तर इथं तुम्हाला सगळे पॉईंट दिलेले आहेत आणि असे पॉईंट्स तुम्हाला तुमच्या पुस्तकांनी दिलेले नाही आहेत. ही एक लय मोठी शोकांतिका आहे, परंतु हा भाग तुम्हाला पुढे विचारला जातो. गिब्बस मून विचारलेला आहे. आणि जर आयोग इथं क्वेश्चन टार्गेट करते तर तुमचं काम आहे हे सगळे नावं लक्षात ठेवायचं. आणि हे विसरू नका बाबांनो की अंकुर बॅचची टेस्ट आणि या बॅचच्या टेस्ट अशा दोन्ही बॅचेसच्या टेस्ट तुमच्या असतात. त्यामुळे दोन्हींच्या अँगलने अभ्यास करा आणि दोघांचाही अभ्यासामध्ये गुंफून जा. इकडे तिकडे डोकं काढू नका. तुम्ही जर का तुमच्या अभ्यासातनं डोकं बाहेर काढलं तर तुम्ही अभ्यासावरचा फोकस डायव्हर्ट करू असं मला वाटतं. ज्यावेळेस चंद्र या बाजूला येतो, ज्यावेळेस चंद्र या साईडला येतो तेव्हा या चंद्राच्याला पूर्णपणे एकदम ओके उजळलेल्या चंद्रासारखा, ठीक आहे, उजळलेल्या चंद्रासारखा, पौर्णिमेचा चंद्र, ठीक आहे, उजळलेल्या चंद्रासारखा. बॅचवाल्यांसाठीच PDF असते मॅडम, टेन्शन घेऊ नका. सब मिलेगा, सब में बटेगा. ठीक आहे, टेन्शन मत लो. नुसतं PDF करू नका, डोक्यात पण पाहिजे. पौर्णिमा डोक्यात पण आलं पाहिजे. जर का टेस्टला कमी मार्क आले की मग बघतो तुम्हाला मी. पौर्णिमा या ठिकाणी, बरोबर. आता याची जी कक्षा आहे ती 5 डिग्री काय झालेली आहे? 5 डिग्री कलल्यामुळं आपल्याला पौर्णिमेला सूर्याची किरणं त्यावरती इझिली पडतात. 5 डिग्री खाली आहे ना तो, त्याच्यामुळं सूर्याची किरणं इझिली पडतात त्याच्यावरती, इझिली. बघा ना इथं, इथं बघा. ओके, ही आहे, ओके, हा आहे एक ती लेन, ही ती लेन आहे. पलीकडच्या बाजूला कुठेतरी सूर्य असं समजा, या साईडला तुम्हाला सूर्य दिसत असेल छोटासा, तर त्या सूर्याची किरणं खाली मून असल्यामुळं, ओके, हे आहे अर्थ ऑर्बिट. हे अर्थ ऑर्बिटल एरिया आहे. त्याच्या खाली आहे ना 5 डिग्री असा काय मून. 5 डिग्री लेखाचा खाली आलाय, ठीक आहे, 5 डिग्री लेखाचा तो खाली आलाय म्हणून सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो. सूर्याचा जो प्रकाश आहे हा त्यावर पडतो. आणि सूर्याचा प्रकाश जर तो त्यावर पडला, ठीक आहे, सूर्याचा प्रकाश त्यावर पडला तर मग आपल्याकडे अशी पौर्णिमा दिसते. आपल्याकडे अशी पौर्णिमा दिसते. काय दिसते? पौर्णिमा. ठीक आहे, आपल्याकडे काय दिसते? तर एक पौर्णिमा दिसते. या पौर्णिमेला आपण फुल मून म्हणतो. ठीक आहे, या पौर्णिमेला आपण म्हणतो फुल मून आणि इकडे आपण म्हणतो न्यू मून. आता हा फुल मून झाला, न्यू मून म्हणजे अमावस्या, ही झाली पौर्णिमा आणि तिथून मग सुरू होतो त्याचा पुढचा काळ, त्याचा कृष्ण पक्ष स्टार्ट होतो. त्याचा कृष्ण पक्षाचा भाग स्टार्ट होतो. म्हणजे आता तो एवढा सुंदर मुखडा आहे, गोरा गोरा, तो आता काळा काळा व्हायला लागतो. कृष्ण कसा होता? सावळा होता. मग जसा तो झाला तर या ठिकाणी तो 100% वरून कमी होतो. म्हणजे 100%चा जो इथं दिसत असतो, ॲक्च्युली तो 100% पण नाही, त्याचा 60% पोर्शन आपल्याला दिसतो.
चंद्र आपण 60% पाहू शकतो. 60% म्हणजे त्याचा 60% पृष्ठभाग किंवा 58-59% पृष्ठभाग त्याचा आपण इझिली डोळ्यांनी पाहू शकतो. पण त्याच्या बॅक साईडचा जो पृष्ठभाग आहे ना तो कधीच माणसाने पाहिलेला नाही. आता इथं तो 100% होता असं समजा की तो 100% एकदम उजाडल्यासारखा दिसत होता, पण तो 100% वरनं कमी झाला. लक्षात घ्या, तो 100% वरून कमी झाला तर याला म्हणलं जातं वॅनिंग गिब्बस. ज्यावेळेस तो 100% वरनं कमी होतो त्याला म्हणतात वॅनिंग गिब्बस. इथं काय झालं होतं, इथं तो 50% होता. समजलं का? 50% वरून तो किती झाला, 75% झाला. तर 50% वरून 75% होणे त्याला म्हणतात वॅक्सिंग गिब्बस. त्याला काय म्हणतात, वॅक्सिंग गिब्बस. ठीक आहे. आता हा शब्द का दिला वॅक्सिंग, हा लय मोठा प्रश्न आहे. हा मलाही खूप आधीपासून प्रश्न पडला होता. ठीक आहे, वॅक्सिंग करणे लक्षात. तर ते काही नाव असतील, खगोलीय लेवलवरती ती नावं घेतली जातात आणि तसे आपण वॅक्स करतो. ठीक आहे, वॅक्स करतो म्हणजे काय करतो, राईट. वॅक्स करतो म्हणजे आपण आता सपोज हा हात आहे, ह्याच्यावरती वॅक्स करायचा आहे, इथला जो काळा काळा पार्ट आहे किंवा जी केस आहेत ते आपण काढतो. म्हणजे काय दिसलं, पूर्ण स्किन दिसते. इथं काय करतोय, इथं पूर्ण जो काळा काळा भाग आहे, ओके, चंद्र त्याला वॅक्स करतो. कदाचित त्याच्यामुळे ह्याला वॅक्सिंग गिब्बस म्हटलं असावं. अशी लॉजिक आम्ही लावले होते. आता ती लॉजिक परफेक्टली आहेत की नाही आहेत आय डोंट नो, पण आम्ही हा पार्ट UPSC पासून कव्हर करतोय, त्याला वॅक्सिंग गिब्बस म्हणतात. आणि हा शब्द तुम्ही लोकांनी आज पहिल्यांदाच ऐकला असेल. अरे ये भी भानगड रहती है. ठीक आहे. आणि जनरली आपल्या मराठी भाषेत काय म्हणलं जातं, ओके, काय चौथी, मग अष्टमी, मग 12वा दिवस आणि मग 14वा म्हणजे 14वी. असे वेगवेगळ्या प्रकारचे काही त्याला नावं दिलेली आहेत. पण इंग्रजी नाव पण लक्षात ठेवा, कारण की मराठी नावांमध्ये तुम्ही 100% कन्फ्यूज होता. मग आता काय करता येतं, वॅनिंग. म्हणजे आता काय व्हायला लागलं, 100% पेक्षा कमी व्हायला लागलं, आता 75% झालं. म्हणजे परत 75, 100% पेक्षा 75, मग 75 परत कमी झालं, काय झालं तर 50%. म्हणजे इथं परत 50%चा रेशो आला, 90%ची परत इकडे काय आली, 90%चा एक डिग्री आली. चंद्र, पृथ्वी, सूर्य. आणि इथं परत वॅनिंग, ओके, क्रेसेंट, क्रेसेट, इथं एन क्रेसेंट, वॅनिंग क्रेसेंट. म्हणजे क्रेसेंट, क्वार्टर, गिब्बस म्हणजे वॅक्सिंग गिब्बस, हे लक्षात ठेवा. तर गिब्बसचा पोर्शन लक्षात ठेवा, इथं गिब्बस टाईप विचारला जाऊ शकतो. तर ह्या झाल्या चंद्राच्या तुमच्या कलांचा भाग. इथपर्यंत कुणाला काय अडचण, चंद्राच्या कला कशा असतात, चंद्रांचा भाग कसा असतो, कशा स्वरूपात राहतात. जनरली हे दिसताना असं दिसतं. तुम्हाला एक आणखी सेटअप करून दिलेला आहे की हे होत असताना कसं राहतं, कसं आपल्याला दिसत राहतं. ठीक आहे. वॅक्सिंग गिब्बस, वॅक्सिंग क्रेसेंट काय, वॅक्सिंग गिब्बस काय, वॅक्सिंग, ओके, वॅनिंग गिब्बस काय आणि वॅनिंग क्रेसेंट काय. ओके. तर आता जनरली दोघांच्या साईजमध्ये जर विचार केला तर हा एकदम छोटासा आहे, म्हणजे 1/4. ओके, आपल्या पृथ्वीच्या किती आहे, तर 1/4. पण त्याची ग्रॅव्हिटेशनल फील्ड जी आहे, ओके, त्याची जी ग्रॅव्हिटी आहे, ही ग्रॅव्हिटी किती आहे, तर आपल्याला 1/6 आहे. म्हणजे आपल्याकडं, ओके, आपल्याकडं 60 kgची वस्तू, 60 kgची वस्तू तिथं 10 kg भरते. ओके. आता फॉर एक्झाम्पल सुशील 60 kgचा आहे. ओके, कुणाला वजन नाही विचारायचं असते, पण आता मी अंदाज एक लावतोय, सुशीलला काय वाटणार नाही असं मी अपेक्षा करतो. तो सुशील हा 60 किलोचा आहे आणि सुशील 60 किलोचा आहे आणि मला उचलायचं म्हणजे, ओके, मला उचलायचं म्हणजे मी तो पृथ्वी त्याला उचलू शकत नाही. का नाही उचलू शकत सुशीलला मी पृथ्वीवर, बिकॉज ऑफ सुशीलला खालून आपली पृथ्वी ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली ओढते. मी जर सुशीलला इथं उचललं, अरे वा, बरोबर आला अंदाज, बरोबर लागला. ठीक आहे, अंदाज बरोबर लागला. तर 60 किलोचा सुशील आहे आणि मी त्या 60 किलोच्या सुशीलला मी एका हातात जर उचलायचं म्हटलं तर नाही उचलू शकत. 60 किलोचा सुशील मी उचलू शकतो, पण लय जीव काढावा लागेल त्यासाठी. ओके,
60 किलोचा जो सुशील आहे त्याला उचलायचं म्हणलं तर मला खूप जोराने ताकद लावावं लागेल आणि जोराने ताकद लावून मला पृथ्वीवरनं त्याला असा म्हणजे पृथ्वीवर असं त्याला वरती उचलावं लागेल, त्याला कडं घ्यावं लागेल. ओके, सोपं नाही आहे हे काम. का नाही सोपं? कारण की आपली जी पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ना, आपल्या प्रत्येक ऑब्जेक्टला खाली ओढते. हे न्यूटन काकांनी सांगितलं की आपल्या पृथ्वीला ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. पण नंतरच्या काळात आधुनिक पद्धतीत ज्यावेळेस आपण चंद्राचा अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं की चंद्रावरती जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ही आपल्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा 1/6 आहे. 1/6 म्हणजे काय हे पहिले समजून घ्या. बऱ्याचशा लोकांना 1/6 म्हणजे 60% वगैरे असं वाटतंय, तसं नाही. तर ही एक पृथ्वी किंवा हा एक चंद्र आहे असं समजा, किंवा ही एक ऑब्जेक्ट आहे. ह्याचे तुम्हाला 6 भाग करायचे. केले 6 भाग? हे तुम्हाला 6 भाग करायचे. पहिले तुम्ही 6 भाग करा. ठीक आहे. 6 भाग जर केले, या 6 भागातील एक भाग, या 6 भागातील एक भाग म्हणजे 1/4 ही त्याची साईज आहे आणि ग्रॅव्हिटी ही त्याची 1/6 आहे. म्हणजे तुम्हाला असं समजून चालायचं की जर सुशील 60 kgचा आहे, तर 60 kgतील एक भाग म्हणजे किती झाला? 60 kgतील एक भाग झाला तो 10 kg. लक्षात आलं का? 60 kgचा एक भाग म्हणजे 6 किलो नव्हे. परीक्षेच्या काळात गोंधळ होतो आणि पोरग 60 kgला 6 किलो समजतं. हे मी पण एका काळात चूक केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे 60 kgला 6 किलो समजायचं नाही. 60 kgचे जर 6 भाग केले तर एक भाग कितीचा आला? 10 kgचा आला. म्हणजेच केजी. केजी म्हणजे किरण गुरुजी नाही, तर किलोग्राम आहे. ठीक आहे. तर 60 आणि 10चा हा पोर्शन. ठीक आहे. 60 आणि हा 10चा पोर्शन. सो लक्षात ठेवा, जर सपोज तुम्ही इथं 60 किलोचे आहात, तर 60 kg मला उचलणं सोपं नाही आहे. पण हेच जर सुशील आणि मी समजा फिरायला गेलो तिथं चंद्रावर आणि सुशील म्हटला, सर सर मला फेकता का? ओके, मला बघायचं आहे मी कसं उडतोय. ठीक आहे. तर मी त्याला धरला आणि दिलं फेकून. 10 किलो म्हणजे नॉर्मल आहे. ठीक आहे, माझ्यासाठी तरी नॉर्मल आहे. ठीक आहे. 10 किलो मी समजून त्याला तिथं फेकला तर सुशील लय लांब जाऊन पडेल. ओके, एक 30-40 फुटावर तरी जाऊन पडेल. पण मला हे इथं त्याला उचलताच येणार नाही. लक्षात घ्या, पृथ्वीवर मला त्याला उचलताच येणार नाही. पण चंद्रावर मी त्याला आरामात उचलून आरामात फेकून देईल लांबच्या लांब. आणि त्याला इच्छा होती, सर मला असं उडल्यासारखं फिलिंग आलं पाहिजे चंद्रावर. ओके, ते म्हणलं नाही सर मला असं उडायचं असं, ते पक्षासारखं ना या तसं. म्हटलं थांब तुला उडव चांगला. ठीक आहे, दिलं फेकून. मस्त सुशील असा. पण सुशील तिकडे चंद्रावरती आहे ना, हवा नाही, त्याच्यामुळे तू असा तर नाही करू शकत. ओके, तू खालीच येणार आहेस. तिथं हवाच नाहीये, पंख कुठून येते? बरोबर. बरं, खाली आल्यावर तू एकदम धाडकन खाली पडणार नाही, तू स्लोली खाली जाऊन पडशील. एकदम स्लोली खाली जाऊन पडतो. म्हणून पृथ्वीवरती ग्रॅव्हिटेशन फोर्स असल्यामुळे आपल्याकडे इकडल्या वस्तू चंद्राकडे हलक्या होऊन जातात, ऑटोमॅटिक हलक्या होतात. आता मला लक्षात, म्हणजे मला असं वाटतं की आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की पृथ्वीची ही कन्सेप्ट आणि चंद्राची ह्या कन्सेप्ट या ठिकाणी असतात. कुणाला काय डाऊट आता यामध्ये? पार्ट लक्षात आले? तर जे इम्पॉर्टंट असे घटक आहेत, हे इम्पॉर्टंट घटक आपल्याला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. आता येऊ आपण एक्लिप्सवरती. आता कशावर येऊ? आपण एक्लिप्सचा जो पोर्शन आहे तो येऊ. जेव्हा हा एक्लिप्सवरती आपण येतो त्यावेळेस बघा, सूर्य हा पोर्शन मी तुम्हाला आधी शिकवलेला आहे. फक्त आपण एक त्या बॅचमध्ये थोडेसे डिटेलमध्ये जी नावं आहेत सेक्शनला, ती सेक्शनला दिलेली नावं फक्त लक्षात ठेवा. आणि मी जे काही विचारतोय किंवा मी जे काही शिकवतोय त्याच्यातल्या ज्या कन्सेप्ट आहेत, या कन्सेप्टला नीट फोकस ठेवा. आणि मी जाणून बुजून इंग्लिश देण्याचा प्रयत्न करतोय, मी मराठी देण्याचा प्रयत्न करत नाही. कारण की काही इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की टर्म्स थोड्याशा इंग्लिशमध्ये सांगितल्या तर आम्हाला लक्षात ठेवायला सोपं पडतं. ठीक आहे. तसं आपला सूर्य असा आहे, ही आपली पृथ्वी आणि हे आपला पृथ्वीचा भाऊ. आता ज्यावेळेस इकडे असतो, ओके, चंद्र
चंद्र ज्यावेळेस या बाजूला असतो, ठीक आहे, त्यावेळेस काय असते बघा, तुम्हाला पृथ्वीवरती इकडे रात्र आहे आणि रात्री तुम्हाला चंद्र प्रकाशमान दिसतोय, म्हणजे या ठिकाणी तुमचे असणारे मून म्हणजेच फुल मून, त्याला आपण काय म्हणतो पौर्णिमा. या ठिकाणी काय असणार आहे फुल मून, ज्याला आपण म्हणतो पौर्णिमा. कुणाला काय डाऊट? ठीक आहे. तर हा जो मून आहे, या मून आणि अर्थ जो आहे, या मून आणि अर्थचा जो सेक्शन आहे तो समजून घ्यायचा आहे. फुल मून सपाट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करायचं, म्हणजे पौर्णिमेचा भाग. ठीक आहे. तर आता काय होतं, चंद्र फिरता फिरता कधीतरी तो कक्षेत येतो, कुणाच्या ऑर्बिटल कक्षेत, अर्थ आणि सनच्या म्हणजे सूर्य आणि पृथ्वीच्या ऑर्बिटल कक्षेत आला की या ठिकाणी मून आहे तो हळूहळू हळूहळू गायब होऊन जातो. म्हणजे इथे ज्यावेळेस तो मून असतो, ओके, इथे वेळेस ज्यावेळेस जेव्हा तो मून असतो त्यावेळेस तो सगळ्यांना दिसतो, म्हणजे या भागातल्या लोकांना दिसतो, पूर्णपणे असा मून दिसतो. या साईडला पूर्णपणे एकदम प्रकाशमान मून, या ठिकाणी एकदम प्रकाशमान, बाकीच्या साईडला पूर्ण काळोख. इथं आल्यानंतर तो सुद्धा, ओके, इथं आल्यानंतर तो सुद्धा सगळ्यांना दिसतो. या ठिकाणी मून सगळ्यांना दिसेल. पण या भागात जसा तो यायला सुरुवात होतो, ओके, जसा जसा तो या पोर्शन मध्ये यायला सुरुवात होतो, इथल्या, ओके, इथल्या पोर्शन मध्ये जसा सुरुवात होतो तसं या सूर्याची जी सावली आहे, या सूर्याची सावली, सॉरी, पृथ्वीची जी सावली आहे, ही पृथ्वीची सावली त्याच्यावर पडायला सुरुवात होते इथून. आणि इथं सुद्धा सूर्यापासून आलेली जी पृथ्वीची सावली असते ती इथून इकडे पडायला सुरुवात होते. म्हणजे ही आहे पृथ्वीची सावली. आणि या पृथ्वीची सावली कोणाची आहे? तर पृथ्वी. ही जी पृथ्वीची सावली त्याला म्हणलं जातं उंबरा. आपल्या घराचा उंबरा कसा असतो तसा हा उंबरा. इंग्लिशमध्ये ह्याला काय म्हणतात? UMBRA. दिस इज कॉल्ड पृथ्वीची डार्क सावली. दिस इज कॉल्ड उंबरा. समजलं का? वर्षा, सुशील, टिमगिरे, भाऊकी कुठे गेला तू? समजलं काय? उंबरा, घराचा उंबरा जसा असतो तसा उंबरा. ठीक है, जैसे घर का उंबरा होता है वैसा ही उंबरा. ठीक आहे, चलो. आता या ठिकाणी जसा चंद्र, ओके, या ठिकाणी चंद्र जसा वरती 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 यायला होतो तसा तसा चंद्र गायब होतो. चंद्र काळोखामध्ये जातो आणि चंद्राच्या ज्या कला आहेत त्या खूप वेगळ्या दिसतात, छटा खूप वेगळ्या दिसतात. आणि इथे गेल्यानंतर चंद्र पूर्णपणे गायब होऊन जातो आणि पुन्हा चंद्र या ठिकाणांवरती दिसायला सुरुवात होतो आणि पूर्ण इथून दिसायला सुरुवात होतो. तो पर्टिक्युलरली हा जो पोर्शन आहे पृथ्वीचा या भागापासून या भागापर्यंत, या सर्व पोर्शनमध्ये चंद्र अचानक गायब होतो. त्यामुळं चंद्राचा, ओके, चंद्राचा जो उंबरा आहे, या उंबऱ्यामध्ये चंद्र गेल्यावरती या ठिकाणच्या जवळपास सर्व लोकांना चंद्र पूर्णपणे अंधारात गेल्यासारखा दिसतो. या ठिकाणच्या सर्व लोकांना चंद्र अंधारात गेल्यासारखा दिसतो. या ठिकाणी सुद्धा त्याचा एक खग्रास टाईपचा पॅटर्न असतो, खग्रास टाईप. पण जनरली चंद्र हे खग्रास ग्रहणातच येतात आणि काही ठिकाणच्या लोकांना, म्हणजे पर्टिक्युलरली या भागातल्या लोकांना, इथल्या किंवा या भागातल्या लोकांना, ठीक आहे, चंद्र काळोखात दिसतो आणि काळोखातून पुन्हा एकदम प्रकाशात आल्यासारखा दिसतो किंवा थोडीशी सावली पडल्यासारखी दिसते. एखाद्या खालच्या बाजूने किंवा त्याच्या साईडच्या बाजूनेच फक्त जाताना तो दिसतो, पूर्णपणे चंद्र अंधारात जात नाही. ठीक आहे, उंबऱ्याला म्हणलं जातं घनछाया. जर तुम्ही म्हणाल की सर उंबऱ्याला काय म्हणलं जातं, तर उंबरा
या शब्दाला मराठी शब्द आहे घन छाया. ठीक आहे. आणि उंबराच्या वरती तुम्हाला एक असा शेड थोडासा पृथ्वीचा पण दिसतो. ओके, हा असा एक थोडासा शेड पण दिसेल, हा एवढा एरिया. तर हा जो असतो त्याला म्हणतात पेनुम्ब्रा. ओके, इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? पेनुम्ब्रा. त्याला म्हणलं जातं उपछाया. त्याला काय म्हणतात? उपछाया. म्हणजे पेनुम्ब्रा आणि उंबरा असे दोन घटक या ठिकाणी असतात. पेनुम्ब्रा आणि उंबरा लक्षात आलं? ठीक आहे, पेनुम्ब्रा आणि उंबरा, उपछाया. तर ही कंडिशन चंद्राच्या वेळेस तुम्हाला दिसते. तर पेनुम्ब्रामध्ये, ओके, पेनुम्ब्रामध्ये चंद्र तुम्हाला अर्धा दिसतो, तुटलेला दिसतो. आणि त्याच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला परत पौर्णिमेसारखा दिसतो. त्याच्या बाहेर आल्या परत तुम्हाला पौर्णिमेसारखा दिसतो. म्हणजे इथं जर तुम्ही असाल तर इथून तुम्हाला चंद्र हा अर्धा दिसेल, इथून तुम्हाला चंद्र अर्धा दिसेल. आणि इथं जर तुम्ही असाल तर इथून तुम्हाला चंद्र पूर्णपणे डार्क झालेला दिसेल किंवा गायब झालेला दिसेल. म्हणून ह्याला म्हणतात खग्रास. आणि इथं पेनुम्ब्रामध्ये जे असतात ते खंडग्रास असतात. पेनुम्ब्रामध्ये जे चंद्रग्रहण दिसतात ते खंडग्रास असतात. खंडग्रास म्हणजे थोडंच दिसणे. आणि उंबरामध्ये जे दिसतात ते असतात खग्रास. आता इथे जास्त मी गडबड करणार नाही, सुटसुटीत लिहून द्यायचा प्रयत्न मी करतोय. हे थोडंसं नीट पाहून घ्या. स्पेशली राज्यसेवेसाठी हे लेक्चर फक्त राज्यसेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी कव्हर करतोय. ठीक आहे, चलो. आणि ह्याच्यानंतरचा जो असतो त्याला म्हणलं जातं सोलर इक्लिप्स. काय असतं? सोलर इक्लिप्स. सोलर इक्लिप्स म्हणजे काय? आता जे बघितलं आपण ते मून इक्लिप्स बघितलं. आता आपण सोलर बघू. सूर्य इथं आहे, आपली पृथ्वी इथं आहे आणि मध्ये चंद्र येतो. चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरता फिरता अमावस्येच्या दिवशी, अमावस्या या दिवशी तो मध्ये येतो. ठीक आहे, तर तेव्हा या ठिकाणी जेव्हा तो येतो, ठीक आहे, नीट समजून घ्या. इथं जेव्हा तो येतो तर या साईडला काय असतो? अंधार असतो. या साईडला काय असतो? दिवस असतो. तर इकडे काय असते? अमावस्या असते. तर चंद्राची जी सावली आहे, लक्षात घ्या, चंद्राची जी सावली आहे ही चंद्राची सावली आपल्या पृथ्वीवर इथं पडते, एवढ्या एरियात, आपल्या पृथ्वीवर या प्रदेशात पडते. आणि इथं काय आपला भारत, या एरियात काय आपला भारत. तर या प्रदेशातल्या लोकांना, ओके, या प्रदेशातल्या पर्टिक्युलरली लोकांना सूर्य पूर्णपणे, ओके, या पर्टिक्युलरली एरियातील लोकांना, कुठल्या? या ठिकाणी सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. पूर्णपणे तिथं झाकलेला दिसतो त्याला म्हणतात, ओके, खग्रास. त्याला काय म्हणतात? खग्रास सूर्यग्रहण. समजते ना? बढिया. कारण की चंद्राची सावली डायरेक्ट इथं पडते, बाकीच्या ठिकाणी पडते का? नाही पडत. ठीक आहे, मग त्याला अनुषंगानं जी दुसरी सावली असते, म्हणजे जे सूर्याची अशी आलेली जी सावली असते, इथून अशी एवढा एरिया आणि इथून खालून दक्षिणेकडे आलेली ही, हा जो पोर्शन असतो, हा पोर्शन आणि जगातला हा भाग, ह्या दोन सेक्शनमध्ये तुम्हाला सूर्यग्रहण हे पूर्णपणे नाही दिसत. बघा, पूर्ण म्हणजे एकदम झाकलेला नाही दिसत. अशा ठिकाणी सूर्यग्रहण कसा दिसतो? तर या ठिकाणी सूर्यग्रहण खंडग्रास दिसतो. आता ज्याचा पुढे मी फोटो तुम्हाला सांगेलच. खंडग्रास म्हणजे तुम्हाला सूर्य असा पूर्णपणे दिसत नाही, तर एवढाच भाग दिसतो, बाकी हा पूर्ण सूर्य असतो. म्हणजे त्याचा हाच जो पोर्शन आहे, हाच पोर्शन चंद्राच्या मुळे झाकलेला असतो. दॅट्स इट. याला म्हणलं जातं खंडग्रास. एवढाच दिसतो सूर्य. खंडग्रास मध्ये पुरा बंद. आता तिथं आपण पुढे बघूया. खंडग्रास हे अशा टाईपचे राहतात, म्हणजे या ठिकाणी. ओके, इथं पण ही जी छाया असते त्याला उंबरा आणि जी उपछाया असते त्याला पेनुम्ब्रा. सिंपल. छाया आणि उपछाया. ठीक आहे. चंद्राची जिथं सावली पडते, पृथ्वीवरती जिथं सावली पडते, लक्षात घ्या, पृथ्वीवर सावली पडली पाहिजे. खग्रासच्या वेळेस एकच पॉइंट लक्षात ठेवायचा, पृथ्वीवर सावली पडली
पाहिजे. पृथ्वीवर जर सावली पडली तरच त्याच प्रदेशामध्ये खग्रास दिसतो. आणि जर समजा ओके हा अपभू स्थितीमध्ये असेल, अपभू स्थिती म्हणजे लांब असेल असा, कधी कधी हीच कंडिशन अशी होते की इथं जसा मून आहे तसा मून इथं नसता, ओके इथं नव्हता, परंतु मून कुठं होता, तर आपण असा विचार करू की ही पृथ्वी आहे आणि मून लांब आहे, म्हणजे असा पृथ्वीपासून लांब आहे. आणि सूर्यापासून असलेली जी किंवा त्याची जी सावली आहे ती पृथ्वीवर न पडता पृथ्वीच्या वातावरणातच पडते. त्याची सावली जमिनीवर पडतच नाही, त्याची सावली वातावरणातच जाते. ठीक आहे, वातावरणात जाते. तर या सावलीच्या खाली जे लोक असतील, आता समजा इथं टेमगिरी आहे, इथं समजा वर्षा मॅडम आहे किंवा बाकीचे लोक सगळे या ठिकाणी राहतात किंवा आपला केजीचा क्लास तिथंच आहे, तर आपल्या सगळ्या क्लासवाल्यांना असं दिसेल की हा जो सूर्य आहे ना तो पूर्ण झाकलेला नाही दिसणार. ओके, तो काय दिसेल, तो असा सूर्य कंकणाकृती दिसेल. म्हणजे सूर्य, ओके सूर्य जो आहे तो पूर्ण झाकलेला नाही आहे. ठीक आहे, सूर्य जो आहे पूर्ण झाकलेला नाही, तर सूर्य लिटरली असा दिसेल. सूर्याची आउटर साइड सगळी दिसते आणि मधल्या साईडला सूर्य म्हणजे मधल्या साईडला चंद्र दिसतो. ह्याला म्हणलं जातं कंकणाकृती किंवा अंगठी सारखी. म्हणजे आपल्या सूर्याचे तीन प्रकार आहेत. एक खग्रास. खग्रास मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं की चंद्राची सावली पृथ्वीवर पडली पाहिजे आणि जनरली तो उपभू स्थितीमध्ये असला पाहिजे. उपभू स्थितीमध्ये असेल चंद्र तर डेफिनेटली खग्रास. आणि जर तो अपभू स्थितीमध्ये म्हणजे पृथ्वीपासून लांब आहे आणि तो काही 2-3 किलोमीटर लांब नाही जात, 40,000 किलोमीटरच्या आसपास लांब जातो, तर तेवढा लांब जातो त्यामुळं त्याची जी सावली आपल्या जमिनीवर पडायला पाहिजे ती सावली जमिनीवर पडत नाही. आणि ती सावली जमिनीवर पडत नाही म्हणून ती सावली अवकाशात पडते. त्याच्या खाली जर तुम्ही असाल तर तुम्हाला ह्या कंकणाकृती दिसतो की ज्याचे 3 फोटो मी तुम्हाला पुढे दिलेले आहेत. आणि हे फोटो लक्षात ठेवा. तर हा काय आहे, हा आहे खग्रास. खग्रास जेव्हा दिसतो तेव्हा खग्रासच्या बाजूने सूर्याची एक लेअर दिसते, त्याला म्हणतात, ही जी सूर्याची लेअर आहे या सूर्याच्या लेअरला काय म्हणतात रे, कोरोना. सूर्याचा कोरोना. या सूर्याला पण कोरोना रोग झालाय, ह्याला म्हणतात खग्रास. पूर्ण ब्लॅकआउट असतं. ठीक आहे, जर तो आतमध्ये असेल तर तुम्हाला एक रिंग दिसेल बघा, आणि त्या रिंग वरती एक असा डायमंड चमकतो दिसतो. ज्यावेळेस हे ग्रहण सुटतं ना त्यावेळेस अशी डायमंड चमकते, डायमंड रिंग. ठीक आहे, ज्यावेळेस प्रॉपर डायमंड नसते त्यावेळेस प्रॉपर एक अशी रिंग दिसते, लय सुंदर असतं. मी बघितलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो. हे सगळे ग्रहण बघितलेत मी माझ्या लाईफमध्ये. तुम्ही लोकांनी बघितले की नाही मला माहिती नाही, पण बघा, जर कधी योग आला नक्की बघा, आवर्जून बघा, वेळात वेळ काढून बघा. खूप सुंदर खगोलीय रचना असतात या. आणि नंतर जो पुढचा भाग असतो तो असतो खंडग्रास. खंडग्रास मध्ये असाच बाजूने निघून जातो. हे 3 सूर्यग्रहणे आपल्याकडे दिसतात. आय होप सो तुम्हाला आजचा शिकवलेला सगळा चंद्राचा भाग लक्षात आला असेल. मी तुम्हाला म्हटलोय की आपण भरती ओटीचा भाग फक्त शिकणार नाही आहोत. भरती ओटीचा भाग हा आपला समुद्रशास्त्राच्या वेळेस स्टार्ट होईल. आता चंद्राचा आणि पृथ्वीचा लेक्चर आज आपण एंड करतोय आणि अशा पद्धतीनं आज आपलं खगोलीय भूगोलाचा जो काही पोर्शन आहे तो आपण संपवतोय. म्हणजे उद्यापासून आपला विभाग दुसरा स्टार्ट होईल, भूरूपशास्त्र. लिहून ठेवा, उद्यापासून आपला भूरूपशास्त्र सुरुवात होईल. म्हणजे आता खगोलशास्त्र आज आपण संपवला. म्हणजे 6 तारखेपासून सुरू झालेली आपली जी जर्नी आहे ती पर्टिक्युलरली, ठीक आहे, सॉरी 1 तारखेपासून झालेली जी आपली जर्नी आहे ही जर्नी साधारणतः एक 12 तारखेपर्यंत खगोलशास्त्राचा जो पोर्शन आहे म्हणजे जिओग्राफीतला जो खगोलशास्त्र आहे तो तुमचा आज संपला. ठीक आहे. यस, हो येतील एका रेषेत येणार. रेडी राहा. ठीक आहे. तर भूरूपशास्त्राचा भाग आपल्याला बराच मोठा आहे. भूरूपशास्त्रानंतर हवामानशास्त्र, हवामानशास्त्रानंतर समुद्रशास्त्र आणि त्यानंतर आपण वर्ल्ड जिओग्राफी. तर अशा पद्धतीने ह्याच्यावरती सेटअप करायचं आहे. ठीक आहे. आता थोडासा तुमचे बाकीचे लेक्चर्स तुमचे जसे ठरले तशानुसार होतील. आता नेक्स्ट लेक्चर जे असतील ते दुसऱ्या बॅचेसचे आहेत. ठीक आहे ज्योती, तुमचं लेक्चर आता डायरेक्ट रात्रीच्या लेवलला होईल.
हिस्ट्रीच, यशोगंगा बॅच. धन्यवाद. अपेक्षा करतो समजला असेल. ठीक आहे. आणि ही पण एक मोठी अपेक्षा करतो की जे विद्यार्थी यूट्यूबला पाहत आहेत, हे यूट्यूबला पाहणारे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी यशोगंगा बॅचमध्ये येऊन हा जो क्वालिटी कंटेंट आहे, हा क्वालिटी कंटेंट घ्यायचा प्रयत्न करा. कारण की हा क्वालिटी कंटेंट मी तुम्हाला प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये पण देणार आहे. हा क्वालिटी कंटेंट तुम्हाला या ठिकाणी टेस्ट ओरिएंटेड पण मिळणार आहे. आणि हाच क्वालिटी कंटेंट ज्यावेळेस विद्यार्थी म्हणजे माझ्याकडे येऊन शिकत असलेला विद्यार्थी वर्षभर शिकतो आणि त्यानंतर ज्यावेळेस एक्झाम येतात त्यावेळेस तो रिवाइज करतो, त्यावेळेस 100% तो विद्यार्थी बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा तो पुढे राहतो. म्हणून तुम्ही तुमचा जो वेळ आहे तो वेळ आमच्यासोबत जर तुम्ही अभ्यासासाठी दिला तर डेफिनेटली तो तुम्हाला उपयोगी पडेल. आणि ही बॅच तसंही आता मकर संक्रांत आहे, तर मकर संक्रांतीच्या औचित्यानं तुमची जी बॅच आहे ही आपली यशोगंगा, त्याच्यावरती जो 75%च्या डिस्काउंटवरती आपण आलो होतो आधी ज्यावेळेस लॉन्चिंग झाली ती बॅच, तो पुन्हा डिस्काउंट दिला जात आहे. त्याच्यामुळे यशोगंगा बॅचला मकर संक्रांतीच्या आधी घेण्याचा प्रयत्न करा. कारण मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसानंतर संक्रांत आपल्याकडे किंवा सूर्य आपल्या उत्तर गोलार्धामध्ये किंवा उत्तरेकडे प्रकाश जास्त टाकायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर ही ऑफर्स परमनंटली थांबतील. ठीक आहे. तर 75% डिस्काउंटचा फायदा घ्या. प्री आणि मेन्स ओरिएंटेडचा भाग आहे तो कव्हर करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.